महत्त्वपूर्ण ठरते, फायदेशीर ठरते आणि राईस बिल्डर्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि 8-4-4-0 ला क्षेत्ररक्षण करण्याची विनंती केली आहे. दोस्तों लौट चलते हैं अनंत ठाकरे चषक 2021 में. ठाकरे परिवार का अभिमान, आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान, और मुकाबला भी हाई वोल्टेज है और गर्मी भी हाई वोल्टेज है. हाई वोल्टेज मैच तारिक रईस फैम टीम रईस बिल्डर एंड डेवलपर और विनोद पाटिल फैम टीम RD 4440. बंटी शिल्के हमारे बीच में, उनका हार्दिक स्वागत है अपनी टीम का उत्साह बढ़ाने के लिए. और खेल की शुरुआत कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल को मोर्चे पे लगाया गया. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्म फास्ट बॉलर सिंस फ्रॉम 3 सीजन्स. जसं तुम्ही वर्णन केलंय की कॉट्रेल हा एक अग्रगण्य गोलंदाज आहे टीम RD 4440 चा, आणि या दोन्ही संघांना एकमेकांच्या कमतरता, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन हे खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. तर एक चांगली लढत होईल या दोन टीम मध्ये. Yes, both team are very complete. Is going to be Kiran Patil open the bowling attack. Welcome all of you from Subhash Thakre and respected Ananta Thakre and Thakre परिवार. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुभाष पाटील आणि मिस्टर उमेश केणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. Zulfikar Momin and Yogesh, these two are the openers. Is going to be Cottrell of Bhiwandi Kiran Patil. Left arm round his stumps. Facing him Zulfikar Momin, straight outfield, all men patrolling right on the boundary. Here he go, left arm round his stumps. Goes to Zulfikar, tried to swing on the onside. Bottom edge of the bat rose to short mid wicket and they threw for one. Zulfikar off the mark with one and Rise Builder and Developer one without loss. पिचिंग इन लाईन होती आणि आपण जर बॉलचा वेध पाहिला तर लेग स्टम्पच्या बाजूला हा वेध होता आणि व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये, मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये, तरी देखील एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर बॅट्समन योगेश. Kiran Patil, left arm round his stumps. Goes to Yogesh, beauty. Fair amount of swing there as far as bounce and pace. What a ball. बाहेरच्या दिशेने बॉल कट होतोय, ही देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे बॉलर किरणची, आणि या जाळ्यामध्ये अडकतोय फलंदाज योगेश. बॉल डॉट. Kiran Patil, left arm round his stumps. Goes to Yogesh, try to york, but just missing the leg stump. White signal from umpire. Side arm delivery. तुमची पिचिंग जितकी महत्वाची आहे तितकीच लाईन अँड लेन सुद्धा, तर कुठेतरी लाईन पासून भरकटलेत आणि पंचाच्या माध्यमातून वाईड बॉल शिकवून 2 बॉल्स फेकून झाले, धावसंख्या झाले 2. चांगली मॅच ही होईल याच कुठलंच दुमत नाहीये. 2 without loss. Here goes Kiran Patil charging from here. Oh, beauty. Batsman covers his stump and try to play leg by signal from umpire. Fine bowling from Kiran Patil, and this is the terrific start from the pace and furious attacker Kiran Patil. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता ऑन दी टोज, पण मात्र तितकाच प्रयत्न फसतोय. जबरदस्त गोलंदाजी कॉट्रेल ऑफ भिवंडी मिस्टर किरण पाटील यांची. धावसंख्या झाली 3. Kiran goes to Zulfikar Momin. This time try to drive in front of the wicket. Ball is traveling to point, and with the stroke batsman threw for one. Last one was up to the batsman. This is the variety bowling from Kiran Patil. Lot of variation in his bowling. येस, तुम्ही खूप चांगला शब्दाचा उल्लेख केला. व्हेरायटी आपण पाहिलं तर यॉर्कर लेन देखील पाहिलं तुम्ही, आउटसाइड द ऑफ स्टंप देखील पाहिलं, स्टंप टू स्टंप अटॅक सुद्धा पाहिलं, म्हणजे सर्व गोलंदाजीचं मिश्रण तुम्हाला एका षटकामध्ये पाहायला मिळते किरण पाटीलच्या स्वरूपात. धावसंख्या 4. Wonder of Bhiwandi, Jagdish Naik with us, who played a terrific knock in Gorsai. Oh, beauty. Another faster one. Pitching on the good lane spot and just past the nose. What a ball. RD 4440 ही त्यांच्या गोलंदाजांमुळे ओळखली जाते. किरण पाटील म्हणा किंवा आपण हिमांशू पाटीलचा देखील उल्लेख करू शकतोय. तर चांगली बॉलिंग अटॅक आहे, पण आपण पाहिलं सकाळपासून राईस बिल्डर्सची बॅटिंग स्ट्रॅटेजी देखील तितकीच खोलाची आहे. Here goes Kiran Patil, sun shining brightly in rainy season. Oh, perfect Yorker! But off the bat, what a swinging Yorker, side arm, leg by signal, just missing the leg stump. Interesting to see in replay. Look like the Wasim Akram delivery.
That was a swinging Yorker side arm. You can see there. Oh, beauty, and what a decision from umpire. Right decision. The impact is outside the leg stump. एक्झॅक्टली, मी देखील त्या शब्दाचा उल्लेख करणार होतो की इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा होता. बॅट आणि पॅडचा तर नंतरचा विषय राहिला, पण इम्पॅक्ट हा लेग साईडच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी ते ओळखलं आणि लागलीच लेग बायची खूण केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रईस बिल्डर्सची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5 धावा. सिद्दीक सर, विकेट गेला नाहीये, पण मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलंय किरण पाटीलने. कमाल की बॉलिंग की उन्होंने. 1 ओवर 5 रन, कोई विकेट नहीं. अक्षय कासार को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. कहीं ना कहीं रईस बिल्डर को 60 के करीब देखना होगा, जिस तरह की बल्लेबाजी आरडी 4440 के पास भी है. हिमांशु पाटिल की कमी अलीमगढ़ एक्सप्रेस की नजर आ रही है. हालांकि हिमांशु पाटिल एक ऐसे गेंदबाज है जिन्होंने बहुत कम पीरियड में अपना लोहा मनवाया, लेकिन क्रैम्प्स होने की वजह से वो इस स्पर्धा में नहीं खेल रहे. नाही तो खेळतोय, तो आपण पाहू शकतो. यस, हिमांशु आगे हैं. स्टेजच्या समोर आहे. नुकताच चर्चा झाली, सिद्दीक सर आम्ही चर्चा करत होतो, तो बोलला होता लेकिन- की मी खेळणार नाहीये, पण मात्र शेवटच्या क्षणाला त्याला इन केलंय. फुल्ली फिट नहीं है, वरना किरण और हिमांशु की जोड़ी हमेशा से बहुत ही घातक रही है बल्लेबाजों के लिए. योगेश सामना करें अक्षय कासार का. इस मरतबा ड्राइव के हवा में फील्डर है, लेकिन कैच नहीं लपक पाए. गेंद रिकोशेज होती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. ऑफ ड्राईव्ह आपण म्हणू शकतोय, कारण किती फोर्सने ही ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकांच्या मधून हा बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. टीम रईस बिल्डरसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. आता कुठेतरी एक आघात झालाय. लोअर छोटी बैकलिफ्ट से शॉट को खेला था. इस मरतबा खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर से. कंट्रोल शॉट है, मिड विकेट पर 1 रन बनता हुआ. रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है. कंट्रोल खूप महत्वाचा आहे. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये बाईक चालवतो, बाईक चालवताना देखील कंट्रोल महत्वाचा आहे, तसं क्रिकेटमध्ये शॉट ऑफर करताना कंट्रोल महत्वाचा आहे. धावसंख्या झाले 10. अक्षय कासार जुल्फिकार के लिए. ओ वाइड यॉर्कर थी, बहुत लेट रिवेट रहा था जुल्फिकार का. थोड़ा देर से गए थे शॉट्स के लिए. अक्षय कासार लगातार पढ़ के गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि उन्हें पता है कि किस तरह के बैट्समैन को कहां गेंदे करना चाहिए. रन बिल्कुल रुक गए हैं. इस मरतबा खींच के मारा, चाबुक शॉट है, 6 रन. पे हरेश केने का आना बाकी है, राजा गुलवी का आना बाकी है, कपिल केने का आना बाकी है. येस, जसं तुम्ही सांगितलं की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि मिडल ऑर्डर तर खूप जास्त स्ट्रॉंग आहे रईस बिल्डरची, पण तुर्तास हे सलामीचे 2 फलंदाज त्यांची कामगिरी चोख बजावत आहेत. सिद्दीक सर, कुणाल मात्रे ने कुछ जाकर कान मंत्र दिए. सामना करें जुल्फिकार मोमिन. तलवार बैट्समैन कहा जाता है. इस मरतबा वाइड यॉर्कर, बल्ले के अंदर लगी, चाइनीज कट, 1 रन. हालांकि चाइना में इन गेंदे और चाइनीज कट बहुत मशहूर है, लेकिन चाइना के सामान से सावधान रहिए. चला तो शाम तक, नहीं तो शाम तक. ओ बात तर सही आहे. खूप चांगलं तुम्ही वक्तव्य केलं, पण चायनीज कटच्या माध्यमातून त्यांना 1 रन तर मिळाले, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 17 रन हो चुके हैं. अक्षय कासार ने हालांकि एक सिक्सर जरूर दिया है.
योगेश को बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं, अच्छा ओवर समाप्त हुआ। 2 ओवर की समाप्ति पे रन बने रईस बिल्डर एंड डेवलपर के सिर्फ 17। 12 बॉलचा खेळ झालाय, धावफलकावर 17 धावा आहेत, विकेट एकही डाऊन झाला नाहीये। दोन्ही संघांच्या बाजूने समान अवस्था आपण म्हणू शकतोय, कारण दोन्ही बॅट्समनना आता या खेळपट्टीचा अंदाज आलाय, आउटफील्डचा अंदाज आलाय। जर आपण जुल्फिकारचा विचार केला, जुल्फिकार 9 धावांवर खेळतोय आणि योगेश खेळतोय 5 धावांवर। योगेशने जास्त डॉट बॉल हाताळले सिद्दीक सर। इसके बाद मुकाबला इस मैच की विजेता टीम और नवाब स्पोर्ट्स के बीच में रहेगा। और उसके बाद देर शाम देखना ना भूलिए, रबर क्रिकेट के इतिहास में पहली मर्तबा भिवंडी सिटी 11 और भिवंडी ग्रामीण 11 आज ही। थँक्यू। तर आपण मॅन ऑफ द मॅचच्या जी गिफ्ट हॅम्पर्स आहेत, ज्या ट्रॉफीज आहेत, ज्यांनी आम्हाला दिल्या आहेत, त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जास्त टीम मीटिंग नको, ती पण विनंती मी खेळाडूंना करतोय। स्वर्गीय सीता नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत जगदीश नारायण म्हात्रे आणि श्रीयुत करेश जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून ट्रॉफी, तसेच नईम शेख जिल्हा परिषद सदस्य खाडीपार यांच्या माध्यमातून वॉच आणि गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर सन्माननीय सुभाष अनंत ठाकरे यांच्या माध्यमातून ट्रॉफी, त्यानंतर श्री देवा ठाकूर जे जानवी क्लासेसचे ओनर आहेत, फर्स्ट टू 10 स्टँडर्ड पर्यंत तिकडे शिक्षण दिलं जाते सर्व मीडियमचं, त्यांच्यामधून जर्सी आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून जर्सी आहे। त्यानंतर जितू फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर देखील मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात दिलं जाईल। तसेच आपण पाहू शकतोय लॉंगॉनच्या सीमारेषेच्या पलीकडे स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे साहेब, तसेच स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे साहेब यांची भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये बॉल जर डिरेक्ट लँड झाला तर सन्माननीय सुभाष ठाकरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। सिद्दीक जी, गेंदबाजी में परिवर्तन, आलिमगढ़ एक्सप्रेस जो पूरी तरह फिट नहीं है लेकिन मुकाबला बड़ा था इसलिए गेंदबाजी को आए। आमदार चषक 2019 में कमाल की गेंदबाजी की थी हिमांशु पाटिल। सामना करेंगे जुल्फिकार, अब तक एक सिक्सर जरूर लगा चुके हैं। 5 गेंदों में 9 रन बनाए हिमांशु। इस मरतबा इनसाइड आउट कवर के ऊपर 6 रन। क्या लाच आहे या शॉटने, कारण एक फोटोजेनिक शॉट तुम्हाला पाहायला मिळाला। थ्रू दी कव्हर्स, स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि हिमांशुचं स्वागत षटकाराने होते। 23 पे पहुंचा है स्कोर रईस बिल्डर एंड डेवलपर का। हिमांशु पाटिल, जुल्फिकार को बढ़िया वापसी, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब। टिप्पा खाने के बाद गेंद इतनी तेज निकल गई कि क्या करे और क्या ना करे जुल्फिकार सोचते रह गए। लाखोंच्या गर्दीत झळकण्यासाठी इतरांपेक्षा वेगळं करावं लागते आणि हिमांशु ते दुसऱ्या बॉलवर दाखवतोय। हिमांशु, जुल्फिकार को फिर से बढ़िया गेंद, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर दीपेश माली, बिंदास जब तक थर्ड मैन पे गेंद को उठाते 1 रन। ये हिमांशु पाटिल है, एक अच्छे गेंदबाज की यही निशानी है, एक सिक्सर लगने के बाद 2 अच्छी गेंदें। विकेटचा शोध मात्र अजूनही सुरू आहे। तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। RD 440 ओवळीच्या गोलंदाजाकडून अजूनही विकेटचा शोध पूर्ण होत नाहीये। हिमांशु पाटिल, योगेश को ज्यादा गेंद कटी, वाइड घोषित किया। हालांकि लेंथ बहुत अच्छी मेंटेन की है हिमांशु पाटिल ने। ये रहते बड़े खिलाड़ी, बड़े गेंदबाज, पूरी तरह फिट नहीं है, छोटे रनअप से कर रहे हैं, राउंड स्टंप्स कर रहे हैं। यॉक कराने की कोशिश, फुल पे लेके ड्राइव किया, आरे बल्ले से वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं। और मुझे लग रहा है कि जानबूझ के अपना विकेट फेंक दिया योगेश ने। क्रिकेटमध्ये वेगवेगळी तंत्र वापरले जातात, गनिमी काव्य वापरले जातात, कारण त्यांना ठाऊक आहे की तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आपल्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, तर नवीन फलंदाज आत घेणं तितकंच महत्वाचं।
सुद्धा बनले सिद्दीकजींचे म्हणा, सुभाष धुमाळ सरांचे सुद्धा स्टिकर्स बनलेत. अल्पेश गायकवाड यांचं स्टिकर देखील आहे, संदेश बखारे यांचा स्टिकर आहे, उद्या राहुल भोईर यांचं बनेल स्टिकर. राजा गुलवी को इसलिए भेजा है, मरता क्या ना करता, क्योंकि रन नहीं बन रहे हैं. 26 रन. जुल्फिकार सामना करे हिमांशु पाटिल का. इस मर्तबा गेंद को हुक कर दिया है, दूर गई. स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच किंग बॅटिंग आता जुल्फिकार दाखवतो, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार. हिमांशु की गेंद कट करने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने. 33 रन हुए हैं. हालांकि पिछली गेंद इतनी खराब नहीं थी जिस पर जुल्फिकार ने शॉट खेला था. सर चांगल्या धावगतीने खेळतायत रईस बिल्डर्स, जवळपास 11च्या धावगतीने खेळतात, एक चांगली धावगती आपण म्हणू शकतोय. ओ बढ़िया गेंद आगे रखा था, कांटा बदला था गेंद ने. 3 ओवर की समाप्ति, रन बने 33, बचे हुए 2 ओवर में कम से कम 30 रन चाहिए फाइट बैक करने के लिए. लेकिन बनेंगे या नहीं बनेंगे, क्योंकि क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं. लेकिन कमेंट्री के सरताज जो जिन्हें इंटरव्यू के सम्राट कहा जाता है, मनीष पाटिल आपके साथ. धन्यवाद सिद्दीक जी. आता टीम मीटिंग घेतली जाते, पण टीम मीटिंग घेताना वेळ मात्र घेऊ नका. बघा पहिलं षटक किरण पाटीलने हाताळलं होतं, ज्यामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होता. एक चांगली सुरुवात RD440 साठी. गडी एकही बाद केला नाही, पण इकॉनॉमिकल षटक. त्यानंतर अक्षय कासार आला. अक्षय कासारने 12 धावा खर्च केला. पाणी पाठवून देतोय, पाणी पाठवून द्या प्लीज. त्यानंतर हिमांशु पाटील, जसं सिद्दीक सरांनी सांगितलं की थोडेसे ते दुखापतीपासून ग्रस्त आहेत, त्यामुळे छोट्या रनअपने ते गोलंदाजी करतायत. 2 षटकार त्याच्या षटकामध्ये आले, 16 धावा त्याने खर्च केला. जुल्फिकारने खूप चांगलं प्रदर्शन केले, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, खेळतायत 22 धावांवर. राजा गुळवीवर आतापर्यंत स्ट्राईक आले नाही. जरा स्पीडअप मी विनंती करतो, पाणी लगेच पाठवून द्या. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये उष्णता देखील जाणवते, कारण पावसाळी वातावरण असून सुद्धा उष्णता जाणवते. पावसाची गैरहजेरी. पंचांचं देखील तितकंच कौतुक करीन, सकाळपासून चांगलं काम मिस्टर सुभाष पाटील सर, मिस्टर उमेश केणे सर, मिस्टर मुन्ना पठाण सर खूप दुरून पंचांची भूमिका करण्यासाठी या रांजोळी नगरीमध्ये आलेले आहेत, भिवंडी नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आणि आता नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर, किरण पाटील. किरण पाटील पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय पंचांच्या डावीकडून. यावेळेस मिस टाइम स्टॉक लिव्हिंग एज आहे, क्षेत्ररक्षक आहे की नाही तर नव्हता, पण मात्र दीपेश माळीने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जाऊन मात्र तो झेल कंप्लीट केलाय. आणि आता मात्र सेकंड विकेट डाऊन होतोय रईस बिल्डर टीमचा. तीस धावा केल्या गेल्या होत्या आणि आता मात्र कुठेतरी संघ नायकाचा, संघ मालकाचा विश्वास राजा गुळवीवर होता, पण तो मात्र शून्यावर बाद जातोय. जुल्फिकार एका हाताने मात्र किल्ला लढवण्याचं काम करतोय आणि जुल्फिकारची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज कपिल केणे मैदानाच्या आतमध्ये येतोय, जो एक ऑलराउंडर प्लेयर आहे. गोरसईचा धावसंख्या झाली 33 धावा. देखिए जिस तरह राजा गुलवी को भेजा था ऊपर, उनका शून्य पे आउट होना महंगा पड़ता हुआ. गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त किरण पाटिल, आग उगल रहे हैं अपनी गेंदबाजी से. किरण ऑन फायर. लेफ्ट आर्म राउंड. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फसतोय दीपेश माळी. झेल खाली येतोय आणि झेल कंप्लीट होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट या 4थ्या षटकामध्ये किरण पाटीलच्या नावावर.
उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय किरण पाटील. पहिल्या बॉलवर विकेट डाऊन झाला होता, दुसऱ्या बॉलवर विकेट डाऊन झालाय. आता नवीन बॅट्समन इन होतोय तो म्हणजे मिस्टर हरेश केणे ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक साठी पारितोषिक राजू म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय गोलंदाज किरण पाटील साठी. हॅट्रिक साठी 1000 रुपये. खूप चांगली ड्राईव्ह जागा बनवली. पवित्रा मात्र चुकीचा होता तरी देखील धावा मिळतील. मिडॉपला क्षेत्ररक्षक नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र ही एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 34. इस वक्त नौशाद खान ने अक्षय कासार को ऑल द बेस्ट कहा है. तकवीम आजमी स्पोर्ट्स के कैप्टन है, आपका हार्दिक स्वागत. स्ट्राइकवर कॅप्टन हरीश किणी. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग फटका नव्हता. लॉंग ऑफला कासार क्षेत्ररक्षण करेल तोवर एक धाव पूर्ण करतोय हरीश केणे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. हे षटक मात्र कुठेतरी फलंदाजांना थांबवण्यासारखं ठरलेलं आहे, कारण 4 बॉल्स किरणने हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केलेत. स्ट्राईकवर बॅट्समन कपिल केणे. ओहो हो, खोलवर टप्प्यात चेंडू, खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्सिव्ह अंदाज होता, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेचा कॉल. माहित होतं हरीशला की या 2 धावा पूर्ण होऊ शकतील आणि तो कॉल दिला गेला. एकेरी दुहेरी का होईना धावफलक पुढे नेण्याचं काम चालू आहे. धाव संख्या झाले 37. अभी भी हम कह सकते हैं कि स्कोर बोर्ड पे वो टोटल नहीं जो आरडी के सामने रखना चाहिए. एक्झॅक्टली 3 षटकापर्यंत ती धावसंख्या होती, पण या 4थ्या षटकामध्ये कुठेतरी अंकुश बसतोय. बघा यावेळेस कुठलंच मापन केलं नाही. बॉल पिचिंग कुठे होतोय, कुठल्या दिशेने वळतोय, किती वेगाने येतोय याचं मूल्यांकन न करता हा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिलचा फसला जातोय आणि अशा पद्धतीने 4थ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रईस बिल्डर्स ज्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले, धावसंख्या झालेली आहे 37 धावा. आणि खरंच कौतुक करायला हवं किरण पाटीलचं, ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, एकूण 9 धावा खर्च करत त्याने 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. म्हणजेच बॉलिंग साइडमध्ये बॉलिंगच्या ट्रॅकवर मात्र प्रभावी ठरलाय किरण पाटील. शेवटचं षटक कुणाला द्यायला हवं यावर मात्र टीम मीटिंग चालले, पण मात्र टीम मीटिंग घेऊ नका. बघा तुम्ही अनुभवी संघ आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या संघामध्ये कुठले प्रभावी गोलंदाज आहेत की जे या शेवटच्या षटकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करू शकतील. तर न्यू बॉलर 5व्या क्रमांकावर श्रेयस येतोय. श्रेयस हा मात्र एक तरुण मुलगा आहे आणि उंची खूप चांगली आहे. या उंचीचा उपयोग ॲज अ बॉलर तो या शेवटच्या षटकामध्ये करतोय का पाहूया. बघा पाठीवर थाप आहे दीपू माळीची, तसेच कासार देखील एक गोलंदाज आहे, तो देखील त्याला सांगतोय की तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. आणि लगेच राहुल भोईर आम्हाला जॉईन करतायत, त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं अवलोकन तुम्हाला या शेवटच्या षटकामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कसं खेळ होतोय. गोलंदाजी मार्कवर सर्वेश आहे. सर्वेश. तर स्ट्राईकवर बॅट्समन हरेश केणे, नॉन स्ट्राईकला बॅट्समन कपिल केणे, गोरसईला बिलॉंग करतात हे दोन्ही बॅट्समन. गोलंदाजी मार्कवर सर्वेश. पहिलाच बॉल शरीरापासून दूर होऊन खेळलाय. मिडॉपला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. फेकी अचूक होती, पण मात्र शेवटच्या क्षणाला चुकामुक झाली. धावचीतचा धोका आहे, पंचांकडे लक्ष वेधलं जाईल आणि कपिल केणेला धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या दिशेने परतावं लागेल. कॅच घेताना कधीच भीती वाटत नाही. नेहमी तो हवेत सुपरमॅन सारखी उडी मारून झेल स्वीकारत असतो. जेव्हा तो क्षेत्ररक्षण करतो तो मिस्टर जीतू तरे हनुमान उडी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. चला पुढचा बॉल खूप जास्त बाहेर आहे आणि पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण. धावसंख्या जाईल 1 ने पुढे 40. बघा राहुलजी 3 षटकांपर्यंत 33 धावा होत्या. 4थ्या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा आणि या सर्वेच्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवर रनआउटचा विकेट. कुठेतरी खालावली जाते फलंदाजी.
येस, पुन्हा एकदा चांगला कमबॅक सर्व्हिसचा, चांगली सुरुवात स्लॉग ओव्हर मध्ये केली जाते सर्व्हिस कडून. चांगली गोलंदाजी आपल्याला किरणची बाला भेटली म्हणायची. किरणनी दोन्ही षटकामध्ये इम्प्रेस केल्या. पुढचा चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयास आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा झेल पूर्ण केला जातोय आणि विकेट मिळतोय 5वा राईस बिल्डर्स संघात. झालेली आहे आणि मुन्ना पठाण यांनी देखील दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि खरंच चांगलं आदरातिथ्य या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॉलची लाईन अँड लेंथ ओळखणं देखील तितकंच गरज आहे आणि जितूच्या माध्यमातून हा डॉट बॉल हाताळला जातोय. धावसंख्या थांबले 40 या आकड्यावर. सर्वेश पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळले, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय, कासार खूप चांगला झेल कंप्लीट करतोय आणि जितूला मात्र शून्यचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने परतावं लागते. वर थांबले. यावेळेस कनेक्ट झालाय बॉल, तितकंच चांगलं एक्झिक्युशन, तितकंच चांगलं प्रॉपर टायमिंग आणि तितकाच चांगला फोर्स, बॉल सीमारेषा पार, षटकार. आणि पहिल्या 5 षटकामध्ये 46 धावा दहा फलकावर लावले, 6 गडी बाद झालेत आणि RD4440 ओवळी टीमला 30 बॉल्स मध्ये पूर्ण कराव्या लागतील 47 धावा आणि त्या 47 धावा कशा पूर्ण होतील. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू तुम्हाला पाहायची आहे, तर तो दुसऱ्या नावाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय सुभाष धुमाळ सर आणि राहुल भोईर सर. धन्यवाद.
धवनचं. सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भूपेश कराले, ऑलराऊंडर आहेत. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. आणि आमच्यासोबत आता मात्र धुमाल सर जॉईन झाले, त्यांचं देखील मनापासून आभार. सिद्दीकजी भावे सर देखील आपण बघतो सकाळपासून खूप सुंदर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात, कारण का सिटी क्रिकेटची भरपूर नक्कीच इन्फॉर्मेशन, भरपूर माहिती गेले 27-28 वर्षापासून ते समालोचन करतात आणि सुंदर माहिती आपल्यापर्यंत सातत्याने ते पोहोचवत असतात. त्यांचं देखील मनापासून आभार. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच वैसाब महाराष्ट्र डॉक्टर गवली सर देखील आपल्यासोबत जोडले जातील, त्यांना देखील आपण ऐकणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. एकूण टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी 47चं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी RD 444 या टीमला 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीवीर फलंदाज बिंदास लसने सोबत आलेत. विजेंद्र पाटील, योगेश पहिल्या षटकामध्ये बिंदास लसने स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू, चांगला फटका आणण्याचा डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली, कपिल केने तिथे उपस्थित होते. चेंडू उचलून फेक करेपर्यंत पहिली धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 47 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये RD 444 हा संघ करतोय. कारण का पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर धुमाल सर आपल्याला खूप सुंदर गोलंदाजी खास करून किरण पाटीलला इम्प्रेस केलं. नक्कीच राजा गुलवीकडनं भरपूर अपेक्षा होत्या, मात्र राजा देखील स्वस्तामध्ये बास झाला. चांगला खेळ नक्कीच त्याचा करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये होता, मात्र सुंदर खेळ आपल्याला पाहायला भेटला. किरण पाटीलची चांगली गोलंदाजी, नक्कीच ते 2 षटक भरपूर महत्वाचे होते, त्याचंच कारण आपल्याला धावपलकोती धावसंख्या कमी पाहायला मिळते. अगदी बरोबर, कारण 2 षटकामध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च करून 3 विकेटी प्राप्त केले होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती किरण पाटीलला क्वार्टरला भिवंडे याच्या माध्यमातून पहिल्या इनिंगमध्ये. विजेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडला सज्ज, लेफ्ट आर्म फलंदाज, राऊंड विकेट ना. योगेशचा पुढचा चेंडू अगोदर खेळले, चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये, गती कमी करत असताना बघा. आता असा जर विचार केला तर काही ज्युनियर खेळाडू देखील खूप सुंदर खेळ आपल्याला धुमाल शकत, कारण का खूप चांगले सिटी क्रिकेटचे नियम आहेत. अल्ताफ बाली सर असतील, अमोल दादा असतील, सुभाष दादा असतील, यांची अपाट मेहनत आहे, कारण खूप चांगली नियमावली आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खास करून गोलंदाज यंगस्टर रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज योगेश, सुंदर गोलंदाजी. अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आपलं जे टॅलेंट आहे तिथे ते टॅलेंट सिद्ध करताना दिसतोय गोलंदाज योगेश. विजेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटसीकडे जीत उतरण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप मध्ये भरपूर वेगानं मागे चाललेत कीपर. चेंडू उचलण्यासाठी सोपं नसतं, कारण का रबरचा बॉल आहे, इथे टाइम करणं किंवा चेंडू एक्झॅक्टली बरोबर हातामध्ये देखील येत नसतो. रबर बॉल जास्त बाउन्स होत असतो धुमाल सर, तरी देखील प्रयत्न जितूतऱ्याने भरपूर चांगला केला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त 2 धावा आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाजाने एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. बिंदास लसनेकडनं भरपूर अपेक्षा आहेत. जो अप्रतिम खेळाडू आहे, मात्र योगेश आपल्याला आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. RD 444 ओळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट रईस बिल्डर्स, 2 चांगल्या टीम आमने सामने. ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला बिंदास लसने आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र काय चेंडू होता. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा टॅलेंट तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी, कारण का समोर आपण बघतो बिंदास लसनेसारखा एक जबरदस्त पॉवर बॅक खेळाडू आहे, कारण का चांगले फटके बिंदास लसनेकडे आहेत. मात्र बिंदासला थांबवण्याचं काम आतापर्यंत केलंय योगेशने. सुंदर गोलंदाजी करत असताना अक्षरशः छाप सोडली आहे या मॅच मध्ये, थांबवून ठेवला अक्षरशः. RD 444 ओवली या संघाला. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू योगेशचा बिंदास लसण्यासाठी. यावेळेस हा पुढचा पटका फसला, मिस टायमिंग की प्रॉपर तिथे आहेत. राजा गुलवीकडनं कुठली चूक होणार नाहीये. जबरदस्त झेल स्वीकारत असताना लागणारा हा पहिला मोठा धक्का RD 444 ओवली या टीमला. बिंदास लसने बॅक टू द पॅव्हिलियन.
अग्रेसिव्ह फॉर्मेट ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचा आणि ज्युनियर खेळाडू काय करू शकतोय याचं उत्तर आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय योगेश ज्युनियर खेळाडूच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ देखील मात्र एवढा इझिली हा सामना सोडणार नाही. या संघर्ष आम्ही देखील करू. विजय मिळो ना मिळो तो पुढचा विषय आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला मॅच चांगली पाहायला मिळेल. आता संघर्ष करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा तयारी आपली संघर्ष करण्याची असणं गरजेचं आहे. धावा किती बनवल्या आहेत या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही कधीच सामना जिंकू शकत नाहीयेत. धावा ज्या आहेत ज्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये आता तर वाढ होणार नाहीये. ज्या आहेत तेवढ्याच राहतील. जर इथनं मात्र चांगली गोलंदाजी केली तर 47 धावांवरती देखील सामना रंगतदार होऊ शकेल यामध्ये शंका नाही. कारण का क्रिकेट ज्यासा खेळ आहे तिथं काही होऊ शकतं आणि या मॅच मध्ये अजून या सामना खुला आहे. दोन्ही टीमला समान संधी अजून या सामना जिंकण्याची. अगदी बरोबर. प्रयत्न तर केला जाईल आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटले जात आहे. इथून प्रयत्न नक्कीच अडे रिपोर्ट 0 ओवळी संघाचा पाहायला मिळेल. मात्र कौतुक करावे लागेल योगेश गोलंदाजाचा ज्याने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये हाताळलेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये शेखर दळवी. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी पाहायला भेटली. जबरदस्त अग्रेसिव्ह आपल्याला नक्कीच हा षटक पाहायला भेटला. पूर्णपणे हायवे होत असताना RD0 या टीम वरती जबरदस्त स्पेल होता. योगेशने पूर्णपणे नक्कीच थांबून ठेवलं. अक्षरशः थांबवलं या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. गोलंदाज योगेशने फक्त 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट घेतली आहे. जबरदस्त कमबॅक. अप्रतिम सुरुवात झाली आहे. 47 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा देखील संघ सांगत असताना की संघर्षाला आम्ही देखील तयार झालो आहे आणि संघर्ष या मॅच मध्ये आम्ही नक्कीच करणार आहोत. अगदी बरोबर. आणि योगेश यांनी पहिल्या षटकामध्ये ते सिद्धही केलेलं आहे. अप्रतिम गोलंदाज हाताळले. 1 विकेट प्राप्त केलेलं आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. कम खर्चीला और फुल चर्चीला असं म्हटलं तरी वावगा ठरणार नाही ज्याप्रमाणे योगेश गोलंदाजाने गोलंदाजी केलेली आहे. आता हे विसरून चालणार नाही. शेखर दलवी जो मागच्या सामन्यामधील सामनावीर राहिला होता तर एक युवा फलंदाज विजेंद्र पाटील मॅन फ्रॉम वेले हाही खेळपट्टीवर आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये दीपेश माली याचं येणं बाकी आहे. RD0 ओवळी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळू शकते. कपिल फुल टॉस स्लॉस्टिकचा जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळतोय. शेखर दलवीचा क्लास मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार ठाकरे षटकार. याचं स्वागत शेखर दलवी याने षटकाराने केलेले आहे. जबरदस्त आपल्याला स्लॉकशिपचा काय देखना फटका पाहायला भेटला. क्लास ओव्हर द विकेट ना. लाईनचा विचार केला तर लाईन मात्र खराब आहे. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला धुमालजी तर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे योगेशनं थांबवून ठेवलं RD0 या टीमला. मात्र त्याच्यानंतर आता मात्र शेखर दलवी देखील सांगत असताना की आता इथनं आम्ही देखील या षटकामध्ये कमबॅक डेफिनेटली करणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू बघितला आणि जाऊ दिला. मात्र अंपायरचा कुठला इशारा आला नाहीये. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतो. सुंदर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना कारण का बघतो आपण साईडाम गोलंदाजी सातत्यानं खूप चांगली कपिल केने करतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा षटकाराचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये शेखर दळवीला कपिल केने. ओव्हर द विकेट अजून एक चांगला चेंडू डॉट. षटकाराचं प्रतिउत्तर. 1 षटकार आला त्याच्यानंतरचे आपण बघतो लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक धुमालजी. अगदी बरोबर आहे. चांगली करतोय कपिल केने कारण पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर वाटचा चेंडू आणि त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पोल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जास्त दूर गेला नाही. डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर वेगाने थारे चेंडू उचलतायत.
तोपर्यंत मात्र वेळ घेतलाय. इथनं तुम्हाला प्रत्येकी वेळी 100% कमिटमेंट द्यावी लागेल. जेव्हा तुमच्याकडे धावांचा जो आलेख आहे तो कमी असतो तेव्हा तुम्हाला 100% एफेक्ट देणं गरजेचं आहे. एखादी चूक तुम्हाला मात्र स्पर्धेतनं बाहेर नक्कीच आणू शकते. इथनं चूक जर केली तर मात्र जिंकणं सोपं नसणार आहे. त्या अनुषंगानं आता मात्र जिथे सिंगल होती तिथे डबल आली आहे आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 47 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू मात्र भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायर देखील मात्र दुपारच्या या सेशन मध्ये पूर्णपणे नक्कीच आता मात्र या दरम्यान आपले हात खोलत असताना, कारण का जेवणाच्या नंतर आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गेलेत उमेश केने सर. अगदी बरोबर. अतिशय नामांकित पंच आहेत, चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. ओव्हर द विकेट हा फटका हवेत खेळलेत. तिथे फिल्डर फक्त बघत राहतील. इथे आपल्याला पॉवर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये शेखर दळवीची आणि दुसरा मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता आणि तीच इनिंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, कारण शेखर दलवी याच्या बॅटमधून आतापर्यंत दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावपळीवर 18 धावा, जे आव्हान आहे ते 47 धावांचं. मात्र शेखर दलवी आक्रमक मोडमध्ये ॲग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग शेखर दळवीची. संघाची धावसंख्या 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ना यावेळेस समोरच्या फटका हवे तर मिसनामिंग शॉट. इथे फिल्डर उपस्थित. 2 षटकारांचं उत्तर आता मात्र कपिल केने देत असताना शेखर दलवी इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा कमबॅक केला या मॅच मध्ये राईस बिल्डर्सना टीमनं. आता इथनं नक्कीच जर विचार केला तर कपिलचा हा षटक महागडा होता, मात्र ही विकेट जी आली आहे ती विकेट नक्कीच बेनिफिट देऊन जाणार आहे या मॅच मध्ये, कारण का शेखरची चांगली बॅटिंग सुरू होती. 2 षटक त्याच्या बॅटमधून आले होते. या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या 14 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट आली आहे शेखर दळवीची आणि संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर वरती. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 29 धावा या मॅच मध्ये. डीजे बिग ब्लो, एक मोठा हादरा बसतोय शेखर दलवी, जो चांगल्या मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र शेखर दलवी नावाचं वादळ इथे थंड केलं गेलेलं आहे. एक प्राइज विकेट म्हणता येईल कपिल केनेसाठी. 18 चेंडू आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. योगेश याला कंटिन्यू ठेवलेला आहे. एक चांगला निर्णय म्हणता येईल, कारण योगेश यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा त्याच्यावर संघनायकाने विश्वास टाकलेला आहे. यावेळी अगदी खडे खडे उभ्या उभ्या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. सीमा पार 6 षटकार. यावेळी मात्र हा पहिल्या षटकामध्ये योगेशचा षटक योगेशच्या नावावरती राहिला आणि दुसऱ्या षटकाची जी सुरुवात झाली ती मात्र षटकारानं केली आहे, कारण का विजेंद्र पाटील देखील इन्फॉर्म फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत रबर बॉल फॉर्मॅट मध्ये केली. एक सिरीज देखील त्याच्या नावावरती आहे. एक अप्रतिम खेळाडू आहे आणि आता मात्र तो देखील जिम्मेदारी, कारण का दोन्ही आता ज्युनियर आमने सामने आहेत. म्हणजे ही कॉन्टेस्ट आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. 18 चेंडू 29 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर पूर्णपणे दबाव आता नक्कीच पाहायला मिळेल गोलंदाज योगेशच्या वरती. नक्कीच स्वागत केलेलं योगेशाचा 6 धावेने षटकाराने ते विजेंद्र पाटील यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही,
क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला कव्हर रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. नाही ते विजेंद्रचा पूर्णपणे मी तर म्हणेल मूड होता की इथं आपल्याला धाव घ्यायचे मग दीपू माली थांबवतोय कारण का म्हटलं त्यांना अति गाई संकटात नाही बचेंगे तो और भी लढेंगे. आता मात्र इथनं तोच कदाचित विचार केला असावा दीपू माळीने कारण का शेखर दलवे देखील बाद झालाय. विजेंद्र चांगली बॅटिंग करतोय. दीपू पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप आहे मात्र या मॅच मध्ये दीपू देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल कारण का मॅच अजूनही बाकी विजयासाठी 22 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. नक्कीच आपण पाहतोय दीपू माली जो मागच्या सामन्यामध्ये विशेष काही करू शकला नाही आणि इथे मात्र त्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा असतील. दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. एका बाजूला RD 444 ओवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेस बिल्डर्स. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक राजा गुळवी चेंडूवर झेपावतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. ना आपण जर सकाळपासून जर बघितलं की आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय मात्र जास्तीत जास्त जी मेहनत आहे ती मात्र किपरला करावी लागते कारण का जेव्हा जेव्हा चेंडूची थ्रू होते तेव्हा तेव्हा मात्र हा रबरचा बॉल आहे. रबर बॉलची नक्कीच एक्झॅक्टली फेकी आपल्याला खूप कमी पाहायला मिळते कारण का भरपूर वेळा नक्कीच खेळाडू जास्त जोराने फेकण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रॉपर आपल्याला फेक पाहायला मिळत नाही म्हणजे किपरला जास्त कसरत करावी लागते या मॅच मध्ये. अगदी बरोबर. आणि जितू तरे सध्या एस्टेनच्या मागे चांगली कामगिरी करत आहे. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. उंची जास्त आणि लांबी कमी, अप्रतिम झेल आणि यावेळी मात्र फलंदाज फेल. विजेंद्र पाटील याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. चांगला आपल्याला झेल नक्कीच धुमाल सर पाहायला भेटला. अप्रतिम झेल शेवटच्या नक्कीच क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती आणि भरपूर चेंडू नक्कीच वर देखील गेला होता. जास्त उंची देखील होती मात्र तेवढाच चांगला प्रयत्न देखील आपल्याला पाहायला भेटला आणि सुंदर झेला फिनिश केला. अजूनही सामना संपला नाहीये. विजेंद्र मात्र आता डावखऱ्याचा फलंदाज बाद झालाय. मॅच अजून आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते कारण का 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. अगदी बरोबर. नवीन फलंदाज अक्षय कासर येतोय मात्र दीपेश माली याच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज दीपेश माली. यावेळी चेंडू हवेमध्ये मिसटाईम फटका मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाही आणि तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी होती फलंदाजाला. चेंडू जेव्हा हवेत गेला तेव्हा मात्र असं वाटलं की हा मात्र झेल होऊ शकेल मात्र जवळपास इथे फिल्डर उपस्थित नव्हते. चेंडू रिलीज केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मागे धावून येणं एवढं सोपं नाहीये तरी देखील प्रयत्न करा. चेंडू मात्र जास्त काळ हवेमध्ये नसल्या कारणानं चेंडू जमिनीला झाला दान. 2 धावा इथनं मिळतील दीपू माळीला आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर कार्डवरती एकूण 28 धावा धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजून या मॅच मध्ये एकूण 19 धावा बनवायच्या आहेत. उर्वरित 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूमध्ये अजून 19 धावांची आवश्यकता आहे. तिसरी षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश तिसरी षटक बदलतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा दीपेश माली. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेला आहे. हरेश केने चेंडू फील करतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धावावर समाधानी दीपेश. सिंगलने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावफलकावर 29 धावा.
तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी विजयासाठी 18 धावीची गरज आहे मॅच मध्ये. 12-18 इक्वेशन. एक चांगला षटक आपल्याला नक्कीच जर पाहायला येत भेटला तर मॅच पुन्हा एकदा आपल्याला अंतिम षटकामध्ये चांगली पाहायला मिळेल. मात्र या षटकामध्ये जास्त मेहनत करावी लागेल. या षटकामध्ये 5 ते 6 धावा खर्च केल्या तर आपल्याला अंतिम षटकापर्यंत मॅच चांगली पाहायला मिळेल. मात्र या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर बनवल्या गेल्या RD ट्रिपल फोर 0 या टीमनं तर मॅच आपल्याला वन साइड पाहायला मिळेल. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. आणि हे षटक नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे, कारण या षटकामध्ये या सामन्याची जी परिस्थिती आहे ती मात्र पूर्णपणे त्या षटकामध्ये बदलू शकते. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण जो सामना पाहतोय RD ट्रिपल फोर 0 विनोद पाटील फॅम टीम विपक्ष तारिक रईस फॅम टीम राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. माझ्या डाव्या बाजूला एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आणि त्यांच्या डाव्या बाजूला व्हॉइस ऑफ मानेरे स्वीट व्हॉइस राहुल भोईर सर. नक्कीच मनीष सर थोडेसे बिझी आहेत, ते देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्येच आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. सिद्दीकजी भावे सर देखील आपल्यासोबत आज नक्कीच जोडले गेले, त्यांचं देखील मनापासून आभार. सिटी क्रिकेट म्हटली की नक्कीच अप्रतिम माहिती त्यांच्याकडनं आपल्याला सातत्याने धुमाल सर पाहायला मिळते किंवा ऐकायला त्यांच्या नक्कीच मुखातून मिळत असते. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि आमचे मनीष पाटील सर यांचं देखील बिझी शेड्यूल आहे, तरी देखील मात्र ते आज आपल्यामध्ये जॉईन झालं, त्यांचं देखील मनापासून आभार. नक्कीच तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. राजा गुलवी याच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये दीपेश माली आणि अक्षय कासार यांच्या रूपाने. दीपेश माली जो 3 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला अक्षय कासार याला आपण पाहू शकता. वेलकम हिटमॅन ऑफ भिवंडी फाईक अन्सारी, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी दिशा फरकटलेली आहे आणि पंचांचा वाईटचा शेर होतोय. अवंत धावेमध्ये भर, धावसंख्या सिंगलने वाढेल आणि धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपळीकावर 30 धावा. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आज आपल्याला स्टार वॉर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळेल. नक्कीच दरम्यान हिटमॅन ऑफ भिवंडी फाईक अन्सारी जो सिटी स्टार संघाकडून खेळताना दिसेल, त्याचंही आगमन झालेलं आहे, त्याचंही हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त ती देखील मॅच आपल्याला पाहायला मिळालं, कारण का सर्वांचं लक्ष त्या मॅचकडे लागले. भरपूर वेळाच्या नंतर, भरपूर आणखीच दिवसाच्या नंतर नो बॉल डिसिजन बघा पुन्हा एकदा नक्कीच माघार घेऊन अंपायरनं योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला, कारण का तिथे जाऊन जाणीवपूर्वक बघितलं एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला. सुंदर अंपायरिंग उमेश कैने सर. फिट आहे आणि फिटवर एक जोरदार हिट आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार, बिग हिट. आता मात्र सामना खोला मध्ये देखील थोडासा एन्जॉय करत असताना, कारण का भरपूर दिवसाच्या नंतर आपली भेट होत असते आणि एन्जॉयमेंट देखील आता मात्र सुरू आहे. कारण का आमच्या डीजेचा नक्कीच आमचे जे मित्र आहेत विशाल डीजे यांचं नक्कीच वाक्य आहे, लाईफ ऑनली एन्जॉय. यावेळेस अजून चांगला फटका इनसाइड आउट. काय फटका खेळले, तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मात्र येत मिळणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला एकूण 38 वरती पाहायला मिळते. विजयाचा आता मात्र आपल्याला जवळ RD ट्रिपल फोर संघ पाहायला मिळतो. धुमालजी अगदी बरोबर, चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय RD ट्रिपल फोर 0 या संघाला, आणि त्याचे कारण दीपेश माली याची सध्या सुरू असलेली फलंदाजी. चांगली क्षेत्रशीने तिथे कव्हर रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी दिशा फरकटलेल्या स्वेर चेंडू
पंचांचा वाढचा शर्यत आहे. आव्हान ते धावा आणि सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपलकावर 39 धावा. इथून अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेले हाय अँड हँडसम दबंग दीपू याच्या बॅटमधून निघालेला गगनचुंबी षटकार. हो 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 एवढं या आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे RD 0 ओव्या संघ.